रात्री 8:30-9 वाजताची वेळ. दाट अंधार, खडकवासल्याचा धरणाचा सगळा भाग, अगदी तुरळकपणे सुरू असलेली काही वाहतूक आणि या सगळ्यामध्ये एका झाडाखाली उभी असलेली 15 ते 16 वर्षाची घाबरलेली मुलगी. मग काय घडतं तर या मुलीकडे एका सुरक्षा रक्षकाचं लक्ष जातं. सुरक्षा रक्षक तिला जाऊन विचारणा करतात. त्यावेळी असं समजतं की या मुलीचा मित्र काहीतरी खायला घेऊन येतो म्हणून गेला, तो परत आलेलाच नाही. तिला एकटीलाच सोडून तो त्या ठिकाणून गायब झालेला आहे. असं झाल्याच्या नंतर मग आता जी काही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली होती, या परिस्थितीतून या तरुणीला तिच्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी म्हणून हे सुरक्षा रक्षक प्रयत्न करतात आणि त्यांच्याच सतर्कतेमुळे ही मुलगी तिच्या घरी सुखरूपरित्या पोहोचली सुद्धा जाते. हे सगळं प्रकरण अर्थातच पुण्यामध्ये घडलेलं आहे. खडकवासला परिसरामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीच्या सतर्कतेमुळे एका मुलीबरोबर अनुचित घटना घडता टळली असं आपण म्हणू शकतो आणि ती तिच्या घरी कशा पद्धतीने सुखरूप पोहोचली जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. खडकवासला धरण परिसरामध्ये रात्री 8-8:30च्या सुमारास ही जी मुलगी आहे, पीडित मुलगी आहे, ही मुलगी तिच्या एका मित्राबरोबर आलेली होती. काही वेळ त्या ठिकाणी टाइम स्पेंड केल्याच्या नंतर तिचा मित्र तिला असं सांगतो की मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो, तू इथेच थांब. मात्र तो गेला आणि त्यानंतर खूप वेळासाठी तो परत पुन्हा आलाच नाही. त्यानंतर ही मुलगी थोडीशी घाबरलेली होती. ती एका झाडाखाली उभी होती. त्याच वेळी हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड नावाचे सुरक्षा रक्षक, जे गेल्या अनेक वर्षांपासून खडकवासल्याच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, त्यांची नजर या मुलीवरती पडते. ही मुलगी एकटीच उभी होती. गाड्या अगदी कमी होत्या, निर्जन स्थळ होतं. त्यामुळे सुरक्षा रक्षक तिच्या जवळ जातात, तिची विचारणा करतात. त्यावेळी असं समजतं की तिचा मित्र तिला एकटीला सोडून गेलेला आहे. जेव्हा या मुलीकडे मित्राचा नंबर विचारला जातो त्यावेळेस ती नंबर देते. मात्र या मुलाचा फोन सुद्धा बंद लागतो. या मुलीकडे स्वतःचा फोन सुद्धा नसतो. मग काय करायचं तर या मुलीला लवकरात लवकर तिच्या घरी सुखरूपपणे सोडायला हवं असं म्हणून हे सुरक्षा रक्षक तिच्यासाठी रिक्षाची व्यवस्था करून देतात. मात्र ही मुलगी असं म्हणते की मी घरच्यांबरोबर काहीतरी वाद वगैरे माझे झालेले आहेत आणि मी अशा पद्धतीनं घरी जाऊ शकत नाही. त्यामुळे ती मुलगी घरी जायला सुद्धा नकार देते. मात्र त्याच वेळी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना फोन केल्याच्या नंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्वतः या मुलीला नांदेड सिटीमध्ये तिच्या घरी सुखरूप नेऊन सोडलं. आणि त्यामुळे खरं तर असं म्हणावं लागेल की एखादी अनुचित घटना जी घडली असती ती घटना टळली आणि त्यामुळेच हे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. यापूर्वी सुद्धा अनेक काही महिला असतील, काही तरुण मुलं असतील ज्यांनी खडकवासला धरण परिसरामध्ये येऊन आत्महत्येचे प्रयत्न केलेले आहेत. त्यांना वाचवण्याचं काम सुरक्षा रक्षक वऱ्हाड यांनी या आधी सुद्धा केलेलं आहे. त्यांना त्यासाठी सन्मानित सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आणखी आता या एका प्रकरणामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळतंय. प्रत्येक पोलीस अधिकारी, सुरक्षा रक्षक किंवा सर्वसामान्य नागरिकांनी ही थोडीशी सतर्कता दाखवली तर किती चांगल्या पद्धतीनं एखादी घटना घडू शकते आणि अनुचित घटना टळू शकते हे या प्रकरणामुळे उघडकीस येत आहे. नेमकं काय घडलेलं होतं आणि हरिदास वऱ्हाड यांनी या मुलीची सुटका कशी केली, या मुलीला तिच्या घरापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवलं हे त्यांच्याचकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी सुरक्षा रक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड, खडकवासला डॅम. रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान राऊंड मारत असताना माझ्या निदर्शनामध्ये आले की एक मुलगी एकटीच एका झाडाखाली उभी आहे. मी त्वरित त्या मुलीला तेथून जाण्यासाठी सांगितले. मात्र ती मुलगी म्हणली की माझा मित्र मला म्हणला की तुला खाण्यासाठी काहीतरी आणतो, तू इथेच थांब. मात्र तो परत काय आलेला नाही. मी त्या मुलाला फोन करण्यास सांगितले. मात्र ती म्हणली की माझ्याकडे मोबाईल पण नाही. मग मी त्या मुलीकडून त्या मुलाचा नंबर घेतला व त्या मुलाला कॉल केला. मात्र त्या मुलाचा नंबर हा स्विच ऑफ लागत होता. तेवढ्यामध्ये मी तिला म्हणलं की त्याचा मोबाईल स्विच ऑफ आहे, तू आता घरी जा. ती मला म्हणली की माझ्या घरच्यांचा आणि माझा वाद झालेला आहे, मी काही घरी जाणार नाही. मी तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र ती काय ऐकायला तयार नव्हती. त्वरित मी आपत्कालीन नंबर 112ला कॉल केला व स्थानिक पोलीस स्टेशन येथून 2 मार्शल पोलीस त्या ठिकाणी हजर झाले व त्या मुलीला नांदेड सिटी परिसरामध्ये तिच्या घरी नेऊन सुखरूप प्रकारे सोडण्यात आली. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.